महाराष्ट्र शासन व कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि आर्थिक सक्षम बनविण्यासाठी सन 2010-2011 पासून विविध योजना जाहीर केले। त्यामध्ये सुरक्षा पेटी, मध्यान्ह भोजन, कन्या विवाह अनुदान, शैक्षणिक अनुदान, गृह बांधणी अनुदान, गृहोपयोगी वस्तू संच भांडी व इतर असे 28 योजनांचा लाभ मिळतो। या संपूर्ण योजनांचा कामकाज प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या देखरेखीखाली चालतो। बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करावी लागते। या नोंदणीसाठी बांधकाम ठेकेदाराचा प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यानंतर संबंधित कामगारांना शासकीय ओळखपत्र दिला जातो। असे ओळखपत्र असलेल्या बांधकाम कामगारांना वरील योजनेचा लाभ मिळतो। परंतु यामध्ये योजनेचा लाभ मिळवण्याकरिता खाजगी दलाल, सहाय्यक कामगार आयुक्त, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी हे गरीब बांधकाम कामगारांकडून पैसे घेतात। या मोबदल्यात इतर योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवतात आणि प्रत्येक लाभाला रक्कम वेगवेगळी ठरलेली आहे। ते घेतल्याशिवाय योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना देतच नाहीत। बांधकाम कामगारांना वरील अनेक योजनांपैकी नुकतेच सुरू करण्यात आलेले गृहोपयोगी वस्तू संच भांडी देण्याचे सुरू झाले आहे। त्यावेळपासून बांधकाम कामगारांची नोंदणी इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की सोलापूर जिल्ह्यात आज तारखेपर्यंत अंदाजे 2 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे। सोलापूर जिल्ह्यात 2 लाख बांधकाम कामगार आहेत का हा प्रश्न निर्माण होतो। म्हणजेच बोगस कामगारांची नोंदणी सुरू आहे, यात शंका नाही। त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तू संच भांडी वाटप हे सहाय्यक कामगार यांच्या मार्फत न होता ठेकेदाराकडून होते। त्यामुळे ठेकेदार मनमानीप्रमाणे प्रत्येक कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये रोखीने घेऊन भांडीचे कुपन देतात। यामध्ये सत्ताधारी राजकीय पक्षांचा देखील सहभाग आहे। अलीकडे शिवसेना शिंदे गट, भाजपा पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इतर राजकीय पक्ष व स्वयंघोषित कामगार संघटना हे स्वतः शिबिरे घेऊन आपल्याच कार्यकर्त्यांची नोंदणी करून भांडी वाटप करून योजनेचा लाभ देतात। खरे पाहता नियमानुसार बांधकाम कामगार जिथे काम करतात तिथे शिबिरे घेऊन सुरक्षा पेटी, गृहोपयोगी वस्तू संच वाटप करणे आवश्यक आहे। तसे न करता सहाय्यक कामगार आयुक्तांच्या संगनमताने ठेकेदार, दलाल, राजकीय पक्ष व स्वयंघोषित कामगार संघटना आणि इतर असे सर्व मिळून या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व फसवणूक करीत आहेत। हे रोखण्यासाठी सोलापुरातील प्रमुख मान्यताप्राप्त कामगार संघटना एकत्रित आले। महाराष्ट्र कामगार सेना, सह्याद्री कामगार संघटना, बहुजन पॅंथर सेना, संघर्ष कामगार संघटना, भ्रष्टाचारी विरोधी संघटना या 5ही संघटना एकत्रित येऊन 30 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सोलापूर यांना निवेदन देऊन बांधकाम कामगारांच्या योजनेत चाललेल्या भ्रष्टाचार, अनागोंद कारभार थांबविण्यासाठी गृहवस्तू संच भांडी टोकन पद्धत बंद करून आपल्या देखरेखीखाली मोफत वाटप करावी अशी मागणी केली। तेव्हा कामगार आयुक्त यांनी टोकन पद्धत बंद करण्याचे आश्वासन दिले, परंतु टोकन पद्धत बंद झालेली नाही व राजकीय पक्ष शिबिरे घेऊन भांडी वाटप करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 रोजी सदरील 5 संघटनांनी मिळून सहाय्यक कामगार आयुक्तांना परत निवेदन देण्यात आले। यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते, त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी यांना निवेदन दिले। सदर निवेदनात 1 ते 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत ठेकेदारामार्फत भांडी संच टोकन वाटप चालूच आहे। त्याचबरोबर ठिकठिकाणी किट वाटपाचे शिबिरे सुरूच आहेत। म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त कल्याणकारी मंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय दमानी नगर सोलापूर येथे 7 ऑक्टोबर 2024 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता शेकडो बांधकाम कामगारांसह अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा विष्णू कारंपुरी यांनी सदर पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला बालाजी सराठे, गणेश गुड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख आदी उपस्थित होते। कामगार संघटना संयुक्त समितीच्या वतीने राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या योजनेत जो घोटाळा, भ्रष्टाचार आणि लुटालूट चालू आहे हे थांबविण्याचा आम्ही पूर्णपणे संयुक्त समितीच्या वतीने आमचे चराटे साहेब, अंगद साहेब, सुहेल साहेब, गोड्डू साहेब आणि आमच्या महाराष्ट्र कामगार सेना सहित आम्ही चळवळ करत आहोत। आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत हा भ्रष्टाचार बाहेर काढून योग्य लोकांवर कारवाई झाली पाहिजे, त्याचबरोबर जे लोक बोगस नोंदणी झालेले आहेत ते सुद्धा पूर्ण रद्द झालं पाहिजे आणि ठेकेदाराची सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे चौकशी होऊन ठेका रद्द झाला पाहिजे अशा प्रकारच्या मागणीने
आमचे अनेक प्रकारचे प्रयत्न चालू आहेत आणि सोमवारी 7 तारखेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन कामगारासहित आम्ही बसणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.